कल्पना करा, जर जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था एकत्र आल्या, अब्जावधी डॉलरची गुंतवणूक झाली आणि व्यापारासाठी अमेरिकन डॉलरलाच बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला, तर त्याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसेल? चीनला की अमेरिकेला? भारत आणि जपानमध्ये नुकत्याच झालेल्या ऐतिहासिक 16व्या वार्षिक शिखर परिषदेनंतर अशीच चर्चा जगभर सुरू झाली. सोशल मीडियावर दावे केले जात आहेत की चीनचा घाम फुटला, डॉलरचं साम्राज्य संपलं. पण या दाव्यांमध्ये नक्की तथ्य किती आहे आणि अतिशयोक्ती किती आहे? नेमकं काय ठरलंय या ऐतिहासिक करारात? हा करार भारतासाठी किती मोठा गेम चेंजर आहे? आणि ड्रॅगन म्हणजे चीन खरंच अडचणीत येणार का? चला, नेहमीप्रमाणे कोणतीही हायपरबोला न लावता सोप्या भाषेत अनफिल्टर्ड समजून घेऊया. नमस्कार, मी अस्मिता आणि आपण बघत आहोत अनफिल्टर्ड महाराष्ट्र. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधानांच्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सर्वात मोठी आणि हेडलाईन बनलेली घोषणा म्हणजे पुढील दशकात जपानकडून भारतात 10 ट्रिलियन येन म्हणजे सुमारे 70 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त इतकी गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट. पण मित्रांनो, हा केवळ एक आकडा नाही. हा पैसा कुठे जाणार आहे ते समजून घेणं जास्ती महत्त्वाचं आहे. दोन्ही देशांनी केवळ पारंपरिक व्यापार नाही, तर AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, संरक्षण, हरित ऊर्जा म्हणजे ग्रीन एनर्जी आणि क्रिटिकल मिनरल्स म्हणजे महत्त्वाची खनिज आणि ग्लोबल सप्लाय चेन म्हणजे पुरवठा साखळी मजबूत करण्यावरती स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आता येऊया सर्वात खळबळजनक मुद्द्यांकडे. रुपया आणि येनमध्ये थेट व्यापार. सध्या काय होतं? जर भारताला जपानकडून काही खरेदी करायचं असेल तर आपल्याला आधी रुपयाचं डॉलरमध्ये रूपांतर करावं लागतं आणि जपान त्या डॉलरच्या बदल्यात माल देतो. याला म्हणतात थर्ड करन्सी डिपेंडन्सी. पण आता दोन्ही देश थेट आपापल्या चलनात व्यवहार करण्याची चौकट तयार करत आहेत. त्याचे हे 3 मोठे फायदे होतील. नंबर 1, चलन विनिमयाचा खर्च म्हणजे कन्व्हर्जन कॉस्ट वाचेल. नंबर 2, व्यवहार जलद गतीने होतील. आणि नंबर 3, अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी होईल. पण इथे एक गोष्ट अनफिल्टर्ड सांगायला हवी. याचा अर्थ उद्यापासून डॉलर संपणार असं मुळीच नाही. डॉलर अजूनही जगाचं राखीव चलन म्हणजे रिझर्व्ह करन्सी आहे. पण भारताचा हा प्रयत्न डी-डॉलरायझेशनच्या दिशेत नसून स्वतःच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अस्थिरतेपासून सुरक्षित ठेवण्याचा एक धोरणात्मक प्लॅन आहे. नंबर 4, चायना +1 म्हणजे धोरण आणि सेमी कंडक्टरचा गेम. आता मूळ प्रश्नाकडे वळूया. याचा चीनशी काय संबंध? गेल्या काही वर्षात विशेषतः कोविड महामारीनंतर जपानी कंपन्यांना एक गोष्ट कळून चुकली आहे. सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवणं धोक्याचं असतं. चीनमधील वाढती मंदी, कम्युनिस्ट सरकारचे कडक नियम आणि तैवानवरून अमेरिका चीनमधील वाढता तणाव यामुळे जपानी कंपन्या म्हणजे चायना +1 धोरण राबवत आहेत. म्हणजे चीनमध्ये त्यांचे कारखाने राहतील, पण धोके कमी करण्यासाठी ते भारत किंवा व्हिएतनाम सारख्या देशात आपले नवीन प्लांट सुरू करतील. इथे भारताची एंट्री होते. भारताकडे काय आहे? विशाल बाजारपेठ, जगातील सर्वात तरुण मनुष्यबळ आणि PLI म्हणजेच प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह यासारख्या सरकारी योजना. जपानकडे अत्याधुनिक हार्डवेअर आणि इंजिनिअरिंग कौशल्य आहे, तर भारताकडे सॉफ्टवेअरची महासत्ता आणि IT इंजिनियर्सची फौज आहे. विशेषतः सेमी कंडक्टर म्हणजे चिप मेकिंग आणि AI क्षेत्रात जपान भारताला मोठी मदत करणार आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात जे सेमी कंडक्टर प्लांट्स उभे राहत आहेत, तिथे जपानी तंत्रज्ञानाचा मोठा वाटा असणार आहे. पायाभूत सुविधांबद्दल बोलायचे झाले तर मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल म्हणजे बुलेट ट्रेन प्रोजेक्ट हा भारत जपान मैत्रीचं जिवंत उदाहरण आहे. या नवीन करारामुळे या प्रकल्पाला आणखी गती मिळतेच, पण त्याचसोबत भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये म्हणजे नॉर्थ ईस्ट इंडियन जपान मोठ्या प्रमाणावरती रस्ते आणि पुलांचे जाळे विणत आहे. रणनीतिकदृष्ट्या हा भाग चीनच्या सीमेला लागून असल्याने इथे जपानची गुंतवणूक चीनच्या पोटात दुखणारी आहे. संरक्षण क्षेत्रातही म्हणजे डिफेन्स सेक्टर दोन्ही देशांनी सहकार्य वाढवलंय. क्वाड देशांमध्ये भारत आणि जपान हे दोघंही महत्त्वाचे पिलर्स आहेत.
इंडो पॅसिफिक क्षेत्रात म्हणजे दक्षिण चीन समुद्रात चीनची दादागिरी रोखण्यासाठी भारत आणि जपानचे नौदल आता एकत्रितपणे काम करत आहेत. हा करार केवळ आर्थिक राहिलेला नाही, तर तो लष्करी आणि धोरणात्मक म्हणजे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप बनला आहे. नंबर 6, अनफिल्टर्ड विश्लेषण. चीनला खरंच घाम फुटलाय का? पण मित्रांनो, यूट्यूब थंबनेल्सवरती जे लिहिलं जातं की चीन उद्ध्वस्त झाला, त्या गदारोळापासून जरा दूर येऊया आणि वास्तव पाहूया. तर आता वास्तव काय आहे? चीन अजूनही जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. जागतिक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये चीनचा वाटा तब्बल 28 ते 30% आहे. तर भारताचा वाटा अजून 5%च्या आसपास आहे. चीनची निर्यात, त्यांची लॉजिस्टिक्स चेन आणि त्यांची क्षमता प्रचंड मोठी आहे. त्यामुळे एका करारामुळे चीनची अर्थव्यवस्था कोलमडेल हा दावा पूर्णपणे खोटा आणि अतिशयोक्तीचा आहे. पण चीनसाठी चिंतेची बाब नक्कीच आहे, ती म्हणजे ट्रस्ट. जग आता चीनवर विश्वास ठेवायला तयार नाही आणि जपानसारखा भारताचा जुना आणि विश्वासू मित्र जेव्हा $70 अब्ज ताकद भारताच्या पाठीशी उभी करतो, तेव्हा चीनला एक तगडा व्यावसायिक स्पर्धात्मक इशारा मिळतो. हा चीनला तात्काळ आर्थिक फटका नसला तरी त्यांच्या भविष्यातील मक्तेदारीला लागलेला मोठा सुरुंग नक्कीच असेल. नंबर 7, सर्वसामान्य भारतीयाला याच्यातून काय मिळणार? आता शेवटचा आणि तुमच्या माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा प्रश्न. या 10 ट्रिलियन येनच्या गुंतवणुकीचा आपल्यासारख्या सामान्य भारतीयांना काय फायदा? पहिला फायदा, रोजगार निर्मिती. जपानी कंपन्या जेव्हा भारतात प्लांट टाकतील तेव्हा लाखो तरुणांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळतील. दुसरा फायदा, तंत्रज्ञानांचे हस्तांतरण म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. भारतात हायटेक मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईल, ज्यामुळे भारताची इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील निर्यात वाढेल. तिसरा फायदा, स्वस्त वस्तू. स्थानिक पातळीवर उत्पादन झाल्यामुळे सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे भाव भविष्यात आटोक्यात राहू शकतात. पण हे सगळे फायदे एका रात्रीत दिसणार नाहीत. करारावर स्वाक्षऱ्या होणं सोपं असतं, पण जमिनीवरती कारखाने उभं राहणं, नोकरशाहीचे अडथळे पार करणं यात काही वर्षे जातात. त्यामुळे आपल्याला या कराराच्या अंमलबजावणीवरती म्हणजे एक्झिक्युशनवरती बारीक लक्ष ठेवावे लागेल. थोडक्यात सांगायचं तर भारत आणि जपानचा हा ऐतिहासिक करार जगाच्या भूराजकारणाला म्हणजे जिओपॉलिटिक्सला एक नवीन दिशा देणारा आहे. हा चीनला थेट धोक्यात आणत नसला तरी भारताला जागतिक महासत्ता आणि मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या दिशेने पडलेलं एक अतिशय मजबूत पाऊल आहे. आता एक प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या मते जपानच्या या मदतीमुळे भारत येत्या 5 ते 10 वर्षात चीनला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये टक्कर देऊ शकेल का? की चीनला मागे टाकणं अजून खूप दूरची गोष्ट आहे? तुमचं जे काही मत असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये अनफिल्टर्डपणे नोंदवा. जर तुम्हाला हा सखोल आणि तथ्यांवरती आधारित व्हिडिओ आवडला असेल तर अनफिल्टर्ड महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आणि विचार करत राहा. धन्यवाद.